राधे राधे. आता डिसेंबर महिना चालू झाला आहे आणि आता पुढचं वर्ष अगदी जवळ आलेलं आहे. 2026. 25 साल आपलं असं पूर्ण जगातच मी म्हणते एवढं काही छान नाही गेलं. सगळीकडे थोडं म्हणजे नाराजीचाच नुकसानीचंच झालं. अर्थक्वेक आले, नंतर भूक म्हणजे हे आलं, व्हॉल्कॅनो टाईप आलं, ॲक्सिडेंट झाले विमानाचे, पूर आले, म्हणजे बरंच काही नुकसान झालं. खूप अख्ख्या जगातच असं झालं. म्हणजे 2025 अगदी फार छान गेलं असं फार कमी वेळा झालं आहे. सगळीकडे आपण अशाच बातम्या ऐकते. तर आपण आता प्रार्थना करूया की 2026 मात्र आपलं सगळ्यांचं पूर्ण जगाचं फार छान जाईल, चांगलं जाईल आणि अ, नवीन काहीतरी व्यवस्थित होईल असं मला नक्कीच वाटतं आहे. पण आपलं प्रत्येकाचं कसं जाईल हे आपण आता बघूया. त्यामुळे मी एक मजेशीर गणित सांगते. मी माझं करून तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही तुमचं बघा. हां, तर माझं बर्थ डेट आहे 8 मार्च 1955. बरोबर आहे. 8 वेगळं घ्यायचं, मार्च 03 1955. आणि आता मग काय करायचं, 8 मार्च सेम लिहायचं, पण 1955च्या जागी आपण लिहायचं 2026. तसं तुमचा पण बर्थ डेट लिहा, जी काय असेल ती, बर्थ मंथ लिहा आणि त्याच्यासमोर 2026 लिहा. त्यानंतर 8च्या खाली 8च लिहायचं, ते तसंच राहणार. तुमचं जर 13 असेल तर 3 आणि 1 4 होणार. 26 असेल तर 6 आणि 2 8 येणार. 30 असेल तर 3 येणार. म्हणजे सिंगल वर्ड त्याचा आकडा करायचा. आणि मधला माझा मार्च आहे म्हणजे 03, म्हणजे तोही तसाच राहणार. तुमचा जर का समजा 10 असेल तर 1 राहणार, 11 असेल तर 2 राहणार आणि ज्यांचा डिसेंबरमध्ये म्हणजे 12 असेल तर तो 2 आणि 1 3 करायचा. आणि 2026 हा सगळ्यांचाच एकच येणार, तो म्हणजे 1. कारण 10 आकडा येतो त्यामुळे 1. कारण जसं मी 8 अधिक 3 अधिक 1, तर माझं इथं 8 9 10 11 आणि 12. 12चं मी एका 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 ह्याच्यात केलं तर 2 आणि 1 3, म्हणजे 3. म्हणजे 3 हा नंबर गुरुचा आहे. गुरु म्हणजे बृहस्पती. म्हणजे आशा आहे माझी की माझं पुढचं वर्ष मात्र छानच जाईल. कारण गुरु हा चांगला, म्हणजे एकूणच सगळे ग्रह चांगलेच असतात. आणि आपण आता आपल्या ग्रहाच्या आणि त्यातलं चांगलं जे सकारात्मक गोष्टी आहेत त्या घेऊन आपण पुढे चालायचं. म्हणजे आपलं पण वर्ष, पुढचं वर्ष पण छानच जाईल आणि आपल्या देशाचं, पूर्ण जगात शांतता येऊ दे अशी आपण प्रार्थना करूया. आता मी तुम्हाला सांगते की तुमचं समजा असा प्लस केलं, परत सांगते की तुमचं प जो डे असेल, म्हणजे बर्थ डेट असेल ती लिहायची. म्हणजे 2 असेल, 5 असेल, 20 असेल, 25 असेल ती लिहायची. त्यानंतर महिना लिहायचा, त्यानंतर वर्ष मात्र 2026 लिहायचं. दिवसाची बेरीज करायची, मंथची बेरीज करायची आणि वर्षाची बेरीज सगळ्यांचीच एकच येणार. कारण 2026 म्हणजे 6 आणि 4 10, म्हणजे एकत्र केलं तर तो एकच आकडा होतो. त्यामुळे सगळ्यांचा एक येईल. तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचं ते दिवसाचं आणि महिन्याचं, आणि ते सगळं करून त्याचं एकत्रित केलं तर जसा माझा 3 आला, कारण माझं टोटल येत होती 8 + 3 + 1, तर ती 12 येत होती. तर 12चं मी जेव्हा एकत्र केलं 1 + 2 तर 3 आलं. 3 हा गुरुचा आकडा आहे. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे सन्मान, गुरु म्हणजे देणं, म्हणजे आपल्या कडे असलेलं ज्ञान देणं आणि सगळ्यांना सांभाळून घेणं. हे बृहस्पती म्हणजे देवांचे देव आहेत. तर तसंच मी तुम्हाला 9वी ह्याचं सांगते की त्यांच्या क्वालिटीज काय आहेत, ॲट्रिब्यूट त्यांचे काय आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पण नंबर काढा आणि त्यातले आपण पॉझिटिव्ह सगळेही घ्यायचे आणि पुढचं वर्ष अत्यंत आनंदात आणखी सुखात आणि घालवायचं आहे. जर तुमचं सगळ्यांची बेरीज 1 आली
तर एक हा आकडा सूर्याचा असतो. सूर्य म्हणजे अधिपती, सूर्य म्हणजे पिता, सूर्य म्हणजे थोडा इगो असतो त्यांच्यामध्ये. कारण ते अत्यंत हुशार असतात, ते कंट्रोल करतात. आणि जसे वडील आपल्या घरात कंट्रोल करतात, तसेच सूर्य हा कंट्रोल करतो. त्यामुळे एक असला तर सूर्य, दोन असला तर चंद्र. चंद्र म्हणजे माता, चंद्र म्हणजे आई, चंद्र म्हणजे पाणी, चंद्र म्हणजे भावना, चंद्र म्हणजे एकदम ते भावनिक असतात, ते उदार असतात, प्रेमळ असतात अत्यंत. कारण आईचेच सगळे क्वालिटी चंद्रमामध्ये असतात. कळलं की नाही? 3 मी आत्ताच सांगितलं. माझा जो आला आहे तो गुरु, तर ते अत्यंत हुशार असतात. ते अ, अ, ज्ञान देतात, आणखीन सगळ्यांना सांभाळून घेतात आणि चांगलंच ॲट्रिब्यूट असतं. 4 नंबर हा राहूचा असतो. आजकालचं ते जगच आहे ते राहूचं आहे. कारण AI वगैरे जे आलं ते राहू आहे. राहू हा अत्यंत हुशार, तुम्हाला माहिती असेल. राहूला फक्त डोकं असतं आणि धड नसतं. म्हणजे केतूला फक्त धड असतं, राहूला फक्त डोकं असतं. डोकं असल्यामुळे ते अत्यंत हुशार, थोडेसे छिगरखोपी असतात. भावना कमी आणि कर्तव्य म्हणजे करणं जास्त, अत्यंत म्हणजे हुशार असतात. ते AI जे आजकालचं आहे ते म्हणजे पूर्ण राहूच आहे. 5 म्हणजे बुध. बुध म्हणजे ह्याला राजकुमार म्हणतात. अ, हा अत्यंत हुशार असतो, अत्यंत म्हणजे बिझनेसमध्ये अत्यंत चांगले ते असतात. आणखीन एकूणच त्यांची इंटेलिजंट पॉवर, इंटेलिजन्स त्यांचा खूप हाय लेवलचा असतो. त्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली पाहिजे आणि बिझनेसमध्ये तर ते एकदम टॉपचे असतात. त्यामुळे ज्यांचा 5 आकडा येईल ते तर अत्यंत खूप छान. बुध. 6 आकडा हा शुक्राचा आहे. शुक्र म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, शुक्र म्हणजे पण खूप छान. ते अत्यंत त्यांना चांगल्या गोष्टी आवडतात. ते असे छोट्या-मोठ्या गोष्टी घेत नाहीत. ब्रँडेड कपडे, ब्रँडेड सगळं आवडतं आणि अतिशय चांगले असतात, प्रेमळ असतात आणि सर्वसाधारण शुक्र म्हणजे ते थोडेसे म्हणजे जास्त म्हणजे शो ऑफ जास्त करणारे असतात आणि त्यांना असं सगळं छानच आवडतं. म्हणजे त्यांचं ॲट्रिब्यूट इतकं मस्त असतं की बास. कळलं की नाही? 7 हा केतू. केतू हा अध्यात्म, केतू म्हणजे स्पिरिच्युअलिटी. केतू म्हणजे थोडासा एकटं करतो लोकांना, म्हणजे असं थोडंसं त्यांना, कारण काय त्यांना असं संसार, छान-छौकी हे सगळ्याची खास आवड नसते. म्हणजे असं नाही, पण ते 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 जरा अध्यात्म किंवा असं जर असेल तर ते जास्त आनंदी असतात. कळलं की नाही? 8 म्हणजे शनी माझा. 8च आहे, म्हणजे जन्माचं तारीख 8 आहे माझी. शनी हा म्हणजे खूप शनीला नावं ठेवतात, पण माझ्या मते शनी हा जज असतो. शनी हा खूप वेळ लावतो. डिसिजन द्यायला तुम्हाला, यश द्यायला तुम्हाला खूप वेळ लावतो. अतिशय कष्ट करायला लागतात. ते म्हणजे आता पण मी जे आता भविष्य शिकते ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्यात मी जवळजवळ अख्खा दिवस बुडलेली असते. तेव्हा कुठे थोडंसं मला त्यात अर्थात वय पण झालं म्हणून पण असेल, पण समजतं. पण मला इतकं ते आवडायला लागलं आहे म्हणून मी सांगते, शनी हा वाईट नसतो. शनी जज आहे ना, तो पटकन का असा निर्णय देतो का? आपण आपले जज किती दिवस लागतं एखादा डिसिजन घ्यायला या निर्णय सांगायला, तसंच शनी करतो. तुम्हाला वेळ लागतो कारण तुम्हाला तो बघतो तुम्ही बरोबर आहात का? तुम्ही बरोबर दिशेने चाललात का? पण जेव्हा तुम्हाला यश देतो, ते इतकं देतो की ते जात नाही परत. त्यामुळे शनीवाले लोकांनी एकदम, आम्ही काय शनीचे नाही, शनीचे लोकं खूप छान असतात. वेळ लागतो, कष्ट खूप असतात. पण जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा ते 100% असतं. आणि 9वा मंगळ. मंगळ म्हणजे सेनापती. मंगळ म्हणजे राजाचा राईट हँड. मंगळ हा खूप छान आहे. तो जरा असा हे असतो एकदम तोडफोड, मारामारी असे, म्हणजे सैन्यातले लोकं म्हणा, जे म्हणजे असं हे करतात ते जसे सर्जन, चांगल्या गोष्टीसाठी. आज सैन्यातले लोकं आपल्या देशासाठी जीव पण देतील.
मंगळाचे लोक असे असतात. सर्जन म्हणजे काय, दुसऱ्याचा जीव वाचवायला तो ऑपरेशन करतात. त्यामुळे मंगळाची लोकं पण तेवढीच चांगली असतात. त्यामुळे सगळ्यात हे जे ग्रह आहेत ते अत्यंत चांगले असतात. आणि जेव्हा ते एखाद्या वाईट वागतात तेव्हा लक्षात आपण घ्यायचं की आपल्यामध्ये काही चूक झाली आहे का, आपण वागायला काही चुकलं का, का म्हणून असं होतं, हा विचार आपण करायचा. ग्रह वाईट नसतात. आपण काहीतरी चुकलं होतं ते त्याप्रमाणे ॲक्शनला रिॲक्शन त्यांची असते. हे नेहमी लक्षात ठेवा. सगळे ग्रह चांगले असतात. पुढच्या वर्षासाठी तुम्ही पण तुमचा नंबर काढा आणि ह्यातला कुठला तुमचा आहे ते नक्की मला कळवा. राधे राधे.